नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत सोलापूर पद्धतीने कडक भाकरी कशी बनवायची. ती शेवटपर्यंत कडक राहील. कमीत कमी 5-6 दिवस तरी कडक राहील. ही कशी करायची हे आपण आपल्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अश्विनी किचन अँड स्वामी भक्ती या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पाणी गरम करायला ठेवू. सर्वप्रथम भाकरी बनवण्यासाठी सोलापुरी कडक भाकरी बनवण्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्याच्यात एक चिमूटभर मीठ टाकलंय आणि आता पीठ घेऊया. तुम्हाला जितक्या भाकरी बनवायच्या तितकं तुम्ही पीठ घेऊ शकता. मी इथं कमीत कमी 4-5 भाकरी बनवणार आहे. तर आपलं पाणी तापलेलं आहे. गॅस बंद करू आणि पाणी थोडं करून ह्याच्यात टाकूया. आणि आता ही भाकर कडक व्हावी म्हणून आपण ह्याच्यात थोडंसं तेल ओतणार आहोत. तेल ओतलं. आता हे सगळं मिक्स करणार आपण तेल. समोर दाखवते म्हणजे शिवमला जरा दाखवायला सांगावं लागतंय. असं थोडं करून मळून घ्यायचं हे पीठ. पाणी जास्त कडक करायचं नाही, नाहीतर हाताला भाजू शकतं. आणि असं पीठ छान खसा मळून घ्यायचं. जितकं तुम्ही पीठ छान मळाल तितकी तुमची भाकरी छान होईल. हित काही जण ही भाकरी दगडावर करतात, पण मी दगडावर न करता मी ताटातच करणार आहे. ही पीठ मळून झालंय आपलं. तर ह्याच्यातला छोटासा गोळा काढून घ्यायचा. एवढा गोळा काढून झाला. ह्या गोळ्याला पण छान परत मळून घ्यायचं. तुमच्याकडे कशी भाकरी बनवतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी भाकरी बनवत असताना काय चूक झाली असेल ते पण नक्की सांगा. जवळ धर रे, जवळ धर.
तेल टाकले, थोडा गॅस कमी करू आणि सगळीकडे पाणी असं लावून घेऊ. गॅस फुल करू. आता ही भाकरी उलताना उलटू. तर याच पद्धतीने आपण सगळ्या भाकरी करून घेणार आहे. मी तुम्हाला भाजते कशी ते दाखवते. ही भाकरी पहिली भाकरी आपण पलटी करू. भाकरी पलटी करून झालेली आहे. कडेला आणत कडा आधी भाजून घ्यायच्या. व्यवस्थित कडा शेकले की भाकर पण छान शिजते. ही बघा, अशी पण भाकर तुम्ही भाजू शकता. ही बघा भाकरी आहे. आता ह्या पद्धतीने मी सगळ्या भाकरी बघा. वाजत आवाज येतोय ना. कशी वाटली भाकरी कमेंट करून नक्की सांगा. आपल्या भाकरी सगळ्या करून झालेल्या आहेत. मी तुम्हाला एक भाकर मोडून पण दाखवते. कशी मस्त झाली आहे, पातळ. आता ही थोड्या वेळाने जर ठेवली तर कडक होते.